नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या गोष्टीची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट म्हणजेच काय, एमपीएससी गट ब ची जाहिरात. तर ती जाहिरात अलीकडेच आयोगाने प्रकाशित केलेली आहे. तर आता बघा इथं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. आता बघा की कधी आहे एक्झाम. टोटल पद दिलेले आपल्याला 552 दिलेले आहे आणि कधी दिलेली आहे 14 जून 2026 ला एकूण 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे टोटल सध्याच्या ऍड मध्ये 552 पद आहे. 14 जूनला एक्झाम होणार आहे आणि ती 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. आता बघा की तपशील कसा आहे. तर पहिला एएसओ म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी गडब राजपात्रे. टोटल इथं 6 पद आलेले आहेत. त्याचं असं कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. एससी साठी एक, बाकी आपापला बघा किती आहेत कास्ट आहे. म्हणजे टोटल 6 पद दिलेले आहे आणि त्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा इथं आपल्याला बघायला मिळते. अनुसूचित जाती नंतर अनुसूचित जमाती इथं जागा नाही. अशा विजा भज आणि या सगळ्या जागांचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे टोटल हे 6 जागा दिलेल्या आहेत. आता इथं राखीव पदे हे 0 आहेत यावेळेस. आता बघा नंतर दुसरं कोणतं पद आहे, हे एसओ झाला. नंतर आहे एसटी आहे राज्य कर निरीक्षक. त्याच्यामध्ये टोटल 236 पदं दिलेली आहेत. त्याचं सुद्धा कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन, ओपन साठी किती आहेत हे सगळ्या गोष्टी असं टोटल 236 हे पद आपल्याला दिलेले आहेत. नंतर बघा की त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विद्यार्थ्यांना जो अट्रॅक्टिव्ह पद आहेत किंवा जे विद्यार्थी बरेच आकर्षक होतात, स्पेशल PSI तयारी करणारे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांसाठी बघा आता किती आहे. पोलीस उपनिरीक्षक गट ब 310 पद दिलेले आहेत त्या PSI साठी. आता त्याचं कॅटेगरी नुसार डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे टोटल PSIच्या 310 जागा सध्या तरी आहेत. नंतर या जागामध्ये बऱ्याचदा काय होते की जागा ऍड होतात वाढतात, त्यामुळे सध्या तरी एवढ्या जागा प्रत्येक म्हणजे एसओ एसटी आणि PSI साठी आहे. सध्या याच्यामध्ये आणखीन एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काय की SRच्या सब रजिस्ट्रारच्या जागा ऍड मध्ये आलेल्या नाहीत. भविष्यात त्या सुद्धा ऍड होण्याचे चान्सेस असतात. हा, आता बघा की याच्यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी म्हणजे 10 एप्रिल पासून अर्ज चालू झालेले आहेत आणि शेवटचा जे काय आहे किती तारीख दिलेली आहे 30 एप्रिल. तर आता बघा की लवकरात लवकर अर्ज म्हणजे आपल्या जे मनानुसार सेंटर मिळण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे असते. अदरवाईज नंतर काय काय सेंटर जसे पुणे वगैरे हे लवकर पॅक होतात, त्यामुळे सगळ्या मुलांनी शक्यतो लवकर अर्ज म्हणजे शेवटच्या दिवसाची कशाला वाट बघायची, तर लवकरात लवकर अर्ज भरणे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल. म्हणजे शेवटची वाट कशाला बघायची, अगोदरच भरलेलं कधीही चांगलं. नंतर बघा की पॅटर्न कसा असते. आता पूर्व परीक्षेसाठी जो काही महाराष्ट्र गट बस सेवा सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे काय, सामान्य क्षमता चाचणी 100 प्रश्न असतील, 100 गुण असतील. लेवल जो काय पदवी दर्जा असते म्हणजे डिग्री लेवलची असते. माध्यम मराठी आणि इंग्रजीत परीक्षेचा कालावधी 1 तास आणि ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ पर्यायी परीक्षा असते. इथं निगेटिव्ह सुद्धा दिलेली असते की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 1/4 किंवा 25% हे निगेटिव्ह फाईन सुद्धा म्हणजे चुकीचं जर विद्यार्थ्याने उत्तर टिक केलं तर 1/4 किंवा 25% फाईन सुद्धा त्याला लागतो. नंतर बघा विषय कोणते दिलेले आहे. पहिले दिलेले आहे की इतिहास, नंतर भूगोल विषय आहे, अर्थव्यवस्था किंवा ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. नंतर चौथा विषय आहे चालू घडामोडी, करंट अफेअर्स ज्याला आपण म्हणतो. नंतर राज्यघटना किंवा राज्यशास्त्र. नंतर सामान्य विज्ञान. नंतर आणि शेवटचा एक कॉमन जर आपण असं लक्षात घेतलं अंकगणित आणि बुद्धिमत्ता. म्हणजे टोटल आपण असे याला जर एकच विषय कन्सिडर केलं तर टोटल आपल्याजवळ 7 सब्जेक्ट आहेत. नंतर आता पुस्तके कोणकोणती घ्यायची. आता आपण जर एक्झामचा पॅटर्न बघितला तर इतिहास आणि भूगोल याच्यावर प्रत्येकी 10 म्हणजे 2 विषयाचे किती झाले 20 प्रश्न येतील आपल्याला. म्हणजे इतिहासचे 10, भूगोलचे 10 असे 20 प्रश्न. आता अर्थशास्त्र, राज्यघटना, विज्ञान चालू घडे याचा प्रत्येकी 15 म्हणजे 15 चुकी इथं 4 विषयावर 60.
60 प्रश्न येतील. म्हणजे अर्थशास्त्राचे 15 प्रश्न, राज्यघटनेचे 15, विज्ञानचे 15 प्रश्न, चालू घडामोडीचे 15, म्हणजे 15 चूक 60 या 4 सब्जेक्टसाठी असतील. इथं प्रत्येकी किती सांगितलं मी, इतिहासासाठी 10 प्रश्न येतील, पूर्व परिषद आणि भूगोलसाठी 10, म्हणजे दोन विषय मिळून किती 20 प्रश्न झाले. इथं प्रत्येकी 15 प्रश्न, म्हणजे 15 चूक 60, 15 प्रश्न अर्थशास्त्राचे, 15 राज्यघटनेचे, 15 विज्ञानचे, 15 चालू घडाचे, म्हणजे या 4 सब्जेक्ट मिळून 60 प्रश्न, या 2 सब्जेक्ट मिळून 20 प्रश्न. आता राहिला प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचे 20 प्रश्न, असे किती झाले 20 आणि 60, 80 आणि हे 20, 100. 100 प्रश्न आणि वेळ असतो आपल्याजवळ 1 तास. 60 मिनिटात आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. नंतर आता जर आपण बुक बघितले, आता हे बुक काय नाही, तुमच्या इच्छेनुसार हे तुम्हाला ज्या पुस्तकातून सोपं वाटते ते पुस्तक वापरू शकता. एक मी सहज एक रेफरन्स लिस्ट दिलेली आहे. इतिहासासाठी आपण बघा की समाधान महाजन सरांचं आहे आणि 11वीचं स्टँडर्डचं हिस्ट्री, म्हणजे जे जुनं इतिहासाचं पुस्तक आहे ना स्टेट बोर्डचं, ते वापरा, ते पण चांगलं आहे. नंतर भूगोलाचं सौदी सरांचं पुस्तक छान आहे. नंतर अर्थशास्त्राचं देसले सरांचं आहे, कोळंबे सरांचं आहे. तुम्हाला जे आवडते त्याच्यापैकी दोन पैकी एकच वापरा, दोन्ही वापरलं तर फार गोंधळ होते. नंतर राज्यघटना, इथे सुद्धा कोळंबे सरांचं आहे, एम लक्ष्मीकांत सरांचं आहे. तुम्हाला जे काय तुम्हाला जे ज्याच्यातून चांगलं समजत असेल त्या दोन पैकी कोणतेही एक वापरू शकता. नंतर विज्ञानसाठी आहे लुसेंट जनरल सर और डॉक्टर सचिन भस्के सर, हे दोन पुस्तकं सुद्धा फार छान आहेत. तुम्हाला जे आवडते त्याच्यामधलं एक कोणतंही तुम्ही वाचू शकता. चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन किंवा इयरबुक सिम्प्लिफाईड, हे सुद्धा दोन्ही म्हणजे कोणतंही किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्याच्यातून सोपं वाटते किंवा ज्याच्यामध्ये चांगले कंटेंट वाटता ते कुठलंही बुक वापरू शकता किंवा मॅगझिन वापरू शकता. अंकगणित बुद्धिमत्ता आरगडे सरांचा आहे, ढवळे सरांचा आहे. याच्यामध्ये आणखी नंतर आर एस अग्रवालचे सुद्धा आहे. याच्यामध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज्याच्यामधून चांगलं व्यवस्थित समजते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण काय लक्षात घ्या की प्रत्येक सब्जेक्टसाठी एकच बुक वापरा. जास्त जर बुक वापरले तर गोंधळ निर्माण होतो. आता ही एक जनरल लिस्ट दिलेली आहे मी की तुमच्या सोयीनुसार याच्यामध्ये तुम्ही बदल करा. तुम्हाला जर वाटत असेल तर याच्या व्यतिरिक्त कुठले जे काही तुम्हाला सोप्या भाषेत समजत असतील ते बुक तुम्ही हे पुस्तक सोडून सुद्धा तुम्ही वापरू शकता. नंतर प्रश्नपत्रिका. आता मागील प्रश्नपत्रिकासाठी एक लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. कारण की काय, जुन्या प्रश्नपत्रिका जोपर्यंत आपण व्यवस्थित प्रिपरेशन करत नाही तोपर्यंत आपला कॉन्फिडन्स किंवा त्या ऑब्जेक्टिव्हवर कमांड येत नाही. त्याच्यामुळे जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघणं, इथं आयोगाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका एमपीसी गट अ ब क किंवा इतर एमपीसीच्या रिलेटेड कुठल्याही परीक्षा असतील तर त्याच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपण व्यवस्थित करणं गरजेचं ठरते. आता पाया मजबूत होण्यासाठी काही स्टेट बोर्डची पुस्तक किमान 2 वेळा वाचणे गरजेचे आहे. म्हणजे विज्ञानचं एक साधारण 5वी ते 12वी पर्यंत वाचायचं. इतिहास 5वी ते 12वी, त्याच्यात स्पेसिफिकली 11वीचं जुनं पुस्तक जे आहे त्याच्यावर जास्त भर द्यायचा. भूगोल 5वी ते 12वी, राज्यघटना 5वी ते 12वी आणि अर्थशास्त्र 5वी ते 12वी. आता हे नवीन हे कोण वाचायचे स्टेट बोर्ड, हे जे काही नवीन विद्यार्थी म्हणजे काय, ज्याचा कालावधी साधारण 1 ते 2 वर्षाचा आहे या क्षेत्रात, तर त्यांना आपण नवीन किंवा जे पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत विद्यार्थी त्यांना आपण नवीन विद्यार्थी म्हणतो. 2 वर्ष पेक्षा जास्त जर झाले तर ते नवीन विद्यार्थी राहत नाही. तर हे नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे की बाबा त्यांनी बेसिक आपलं कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हे स्टेट बोर्डाचे किंवा त्यांना जर वाटत असेल एनसीईआरटीचे वाचायचे असतील ते किंवा वाचायचे असतील तर ते वाचू शकतात. आता बघा आपली एक्झामची तारीख किती आहे, थोडस त्याच्या डायरेक्शन आपण बघू. हा, एक्झामची तारीख बघा. आता इथं पहिल्या स्लाइडवर आलो मी, थोडं याला क्लिअर करतो म्हणजे आपल्याला लवकर कळेल. एक्झामची तारीख किती आहे, 14 जून आहे. आता बरेच स्टुडंट असे असते की फॉर्म भरण्याची साक्षरता असते, पण त्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी जे काही कष्ट लागतात त्याची साक्षरता नसते. तर हे लक्षात घ्या, नसते फॉर्म भरायची साक्षरता असून चालत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये, तर ते अभ्यास करायची सुद्धा साक्षरता आली पाहिजे. कारण कॉम्पिटिशन ही प्रचंड आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे नुसतं फॉर्म भरून बाबा जाऊन हवेत गोळ्या मारून तसे एक्झाम क्रॅक होत नाही. अभ्यासाचा आता आपल्या जवळ किती 14 जून, म्हणजे हा कोणता एप्रिल, मे आणि जून, म्हणजे किती दिवस राहिले साधारण. इथून जर आपण विचार केला तर 60 दिवस. 60 दिवसात आता आपल्याला किती सब्जेक्ट करायचे आहेत. 60 दिवसात जर आपण बघितलं तर टोटल सब्जेक्ट किती आहे, 7.
म्हणजे शेवटचे 10 दिवस रिव्हिजनसाठी राखून ठेवायचे असतात. म्हणजे एका सब्जेक्टसाठी आपण जर साती 49 म्हणजे एका सब्जेक्टसाठी 7 दिवस पकडले तरी साती 49. आता 7च घ्यायचे का एका सब्जेक्टसाठी? नाही, काही सब्जेक्टसाठी कमी दिवस लागतील, काहीसाठी जास्त लागतील. तर साधारण आपल्याला 49 दिवस किंवा 50 दिवस पकडा आणि उरलेले 10 दिवस जे असतात ते रिव्हिजनसाठी आपण राखून ठेवलेले असतात. तर आपल्याजवळ कालावधी जर विचार घेतला तर फार कमी आहे. म्हणजे 2 महिन्याचा फार लवकर वेळ जातो. तर 2 महिन्यामध्ये आपल्याला शिस्तीत राहणं, कुठल्याही म्हणजे बाबा उगाच वाढदिवस साजरे करतो, सण करतो, उत्सव त्योहार करतो, लग्नाला जातो किंवा आणखीन टाईमपास करतो. तर अशा गोष्टी इथं 2 महिन्यात चालणार नाहीत. तर तुम्हाला स्वतःला म्हणजे फार शिस्तीत राहावे लागेल. म्हणजे जेवण, झोपणे, खाणे-पिणे या गोष्टीमध्ये डेली अभ्यासाचा जे काही तुम्ही समजा 10 तास ठेवले असतील किंवा 8 तास, तर त्याचा जो काही रेग्युलर डेली शेड्यूल आहे तो फॉलो करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर हे जर सगळ्या आपण गोष्टी केल्या तर नक्कीच असं एक्झाम क्रॅक करायला मदत होईल. होप करतो बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये सांगितल्या. काही त्याच्यात जरासा जर फायदा होत असेल, आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक